नाना पटोलेंनी सभागृहामध्ये पेनड्राईव्ह दाखवत हनी ट्रॅपचं प्रकरण गंभीर असल्याचं म्हणत कारवाईची मागणी केली आहे। तसंच हनी ट्रॅपच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सुरक्षेला धोका पोहोचत असल्याचा दावाही त्यांनी केलाय। बघूया सविस्तर। मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचं केंद्र बनलेले अध्यक्ष महाराज माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे। त्या बाबी गांभीर्याने घेतलेल्या आहेत। तुम्ही सभागृहाची दिशाभूलता करत नाही ना दोघे जण। हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून काँग्रेस आमदार नाना पटोले पुन्हा एकदा आक्रमक झाले। आजही नाना पटोलेंनी सभागृहात हनी ट्रॅपचा मुद्दा उपस्थित करत थेट पेन ड्राईव्ह बॉम्बच दागलाय। नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षांना पेन ड्राईव्ह दाखवत हनी ट्रॅपचा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं म्हणत सरकारवर निशाणा साधला। हनी ट्रॅपच्या मुद्द्यावर सरकार साधं निवेदन देखील करायला तयार नसल्याचं पटोलेंनी म्हटलंय। तर हनी ट्रॅपचं प्रकरण गांभीर्याने घेतलं असल्याचं स्पष्टीकरण एकनाथ शिंदेंकडून देण्यात आलंय। महाराष्ट्राची बदनामी होत आहे। मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचं केंद्र बनलेले अध्यक्ष महाराज आणि राज्याचे महत्त्वाचे कागद, गोपनीय कागद या एंटी सोशल मुवमेंटच्या हातात चाललेले आहेत। मला कोणाचं चरित्र करा, माझ्याजवळ अध्यक्ष महाराज माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे। मला ते दाखवायचं नाहीये, तो विषय नाही अध्यक्ष महाराज। मला कोणाचं चरित्रहरण करायचं नाहीये, पण ज्या पद्धतीनं दाखवा म्हणाल मंत्री महोदय तर दाखवू टाकू, तुमचं सरकारचं मत असेल तर। पण अध्यक्ष महाराज एवढ्या गंभीर प्रश्नामध्ये सरकार साधं निवेदन करायला तयार नाही। अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महोदय, ते सगळ्यांची नाव आहेत। अध्यक्ष महोदय, आपण या बाबी गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि आपल्या निर्देशाप्रमाणे शासनाने देखील नोंद घेतली। नाना पटोलेंच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण देत प्रकरण गांभीर्याने घेतल्याचं म्हटलंय। मात्र हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून मंत्र्यांमध्ये समन्वय नसल्याचा आरोप भास्कर जाधवांकडून करण्यात आलाय। गृहराज्यमंत्री योगेश कदम वेगळं सांगतात आणि एकनाथ शिंदे वेगळं बोलतात, त्यामुळे ते जनतेची दिशाभूल करत असल्याचं भास्कर जाधवांनी म्हटलंय। राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय, हा विषय आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे आणि याच्यात आम्ही शेवटात जाऊ म्हणून या ठिकाणी सभागृहामध्ये सांगतायत। मी आपल्या ही गोष्ट निदर्शनात आणण्याकरता झटकन उभा राहिलो की या संदर्भामध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री यांनी काल मीडिया समोर जाहीर विधान केलंय की नाशिकच्या माणसानं सुद्धा दिलेली तक्रार मागे घेतली आणि ठाण्याच्या माणसांनी सुद्धा तक्रार मागे घेतली आणि आपसामध्ये सेटलमेंट करून हा विषय संपला, असं गृहराज्यमंत्री म्हणतात। आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे। तुम्ही सभागृहाची दिशाभूलता करत नाही ना दोघे जण। मुळात ती तक्रार ही कुठली हनी ट्रॅपच्यावर तक्रार नव्हती, ती तक्रार वेगळी होती आणि त्या बाबतीमध्ये जर का ज्यांनी तक्रार दिलेली आहे, ज्यांच्याविरुद्ध तक्रार दिलेली आहे, दोघांमध्ये जर का कॉम्प्रोमाइज झालं तक्रार मागे घेतली गेली, इतकं सिंपल आहे। ही तक्रार हनी ट्रॅपची नव्हती। नाना पटोलेंनी सभागृहात दाखवलेल्या पेन ड्राईव्हवर स्पष्टीकरण देखील दिलंय। पेन ड्राईव्हच्या माध्यमातून कुणाला ब्लॅकमेल करायचं नाहीये। राज्याचे मंत्री आणि अधिकारी हनी ट्रॅपमध्ये फसले आहेत, त्यामुळे राज्यातील असामाजिक तत्वांकडे राज्याचं महत्त्वाचे कागदपत्र पोहोचल्याचा दावा सुद्धा नाना पटोले यांनी केलाय। राज्याचे महत्त्वपूर्ण दस्तावेज, गोपनीय दस्तावेज असामाजिक तत्वांच्या जवळ गेलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या सुरक्षेला धोका पोहोचलेला आहे। जेव्हा विधानसभेमध्ये मी हा पेन ड्राईव्ह दाखवला, एक मंत्री म्हणाले की कोण आहेत ते दाखवा आम्हाला। आम्ही म्हणालो दाखवू, पण मला कोणाचं चरित्रहनन करायचं नाही आणि मग ते घाबरले। मुद्दा असा नाही की मला कोणाला ब्लॅकमेल करायचं आहे, माझ्या महाराष्ट्राच्या सुरक्षेला धोका पोहोचलेला आहे। मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकमध्ये हनी ट्रॅपचे गुन्हे मोठ्या प्रमाणावर दाखल असल्याची माहिती आहे। हनी ट्रॅपच्या मागे कोणती गँग आहे, त्या गँगचा पर्दाफाश करून कारवाई करावी अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे। तसंच अधिकारी आणि आमदारांनी देखील जबाबदारीनं वागावं असा सल्ला रोहित पवारांकडून देण्यात आलाय। देखो, मेरा यही कहना है कि जो भी हनी ट्रैप प्रकरण के पीछे है, जो भी नेता, जो भी गैंग है, उस गैंग को पकड़ने की ज़रूरत है। ऐसे लोग अगर समाज में घूमते हैं और फोटो का, वीडियो का इस्तेमाल ब्लैकमेलिंग के लिए करते हैं, तो उस गैंग को पकड़ के उन पर कार्रवाई होना बहुत इम्पोर्टेंट है। लेकिन उसी के साथ मेरा ये भी कहना है कि अधिकारी, नेता, MLA, पॉलिटिशियंस, उन्होंने भी खुद के लाइफ के बारे में थोड़ी सी जवाबदारी से वहाँ पे
बिहेव भी करना चाहिए, ऐसा मुझे लगता है। हनी ट्रॅपची प्रकरणं मागील काही महिन्यात मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत। त्यात आता मंत्री, आमदार आणि सरकारी अधिकारी अडकल्याचा दावा देखील करण्यात येतोय। त्यामुळे सरकार या प्रकरणी कोणतं पाऊल उचलणार आणि या हनी ट्रॅपच्या गँगचा पर्दाफाश करणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।